हुतात्मा बाबूगणू सागर डिंबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढलेला असून धरणाच्या सांडव्यावरून गोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. धरणाच्या येव्यामध्ये पाण्याची होणारी वाढ विचारात घेता खबरदारीची उपाययोजना म्हणून धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरता पाणी सोडले आहे, अशी माहिती पूर नियंत्रण कक्ष कोकणी पाटबंधारे उपविभाग क्रमांक 1 नारायणगावचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुसकर यांनी दिली. गतवर्षी 27 जुलै 2024 पर्यंत 65.22% पाणीसाठा होता, तर यावेळी 27 जुलै 2025 पर्यंत 88% पाणीसाठा झाला. औपे, निगडाळे, माळीण, पाणलोट क्षेत्रात चालू असणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी जास्त करण्यात येईल. तरी गोडनदी काठच्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की नदीपात्रात कोणीही उतरू नये व नदीमधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावे. सकल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभाग प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. रविवार दिनांक 27 रोजी सकाळी 10 वाजता हुतात्मा बाबूगणू सागर डिंबे धरण सांडव्यावरून 2150 क्युसेक विसर्ग वाढवून 4400 क्युसेक करण्यात आला. वीज घर 600 क्युसेक असा एकूण 5000 क्युसेक विसर्ग गोडनदी पात्रात चालू आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी DS कोकणे यांनी दिली.